थैंक यू डीजे, धन्यवाद सुमित। तो जुड़ जाते हैं आगे के मैच के साथ और टेनिस क्रिकेट टीमों के लिए खुश खबर। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी आमचे आदरणीय सन्माननीय सर जयदत्त गाड यांच्या हस्ते दिली जाते। मॅन ऑफ द मॅच जो यापूर्वीच्या मॅच मधचा अश्वेत सन्माननीय सर जयदत्त गाड यांच्या शुभ हस्ते मैन ऑफ द मैच अद्वैत। तो टेनिस क्रिकेट टीमों के लिए और एक खुशखबर, बिल्कुल आने वाले 22, 23 और 24 अप्रैल को राष्ट्रोली बॉयज गिरिम जिनसे और आयोजित ऑल गोवा टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट, पहला इनाम 50,000 और दूसरा 25,000 रुपए। ये टूर्नामेंट होगा मापसा गिरिम में राष्ट्रोली बॉयज जिनसे और से आयोजित ऑल गोवा टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट आने वाले 22, 23 और 24 अप्रैल को। पहला इनाम 50,000 रुपए का। धन्यवाद। तो जुड़ जाते चलिए ओपनिंग बल्लेबाजी चलिए प्लीज श्री बोडगेश्वर गिरिम क्रिकेट टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी और गेंदबाजी के लिए जो कि साजू नाइक उर्फ बॉन्ड दिखा देते हुए बैंगणी वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट टीम की ओर से अमृत वेरलेकर और उन्हीं के साथ सनम सालगांवकर ये जोड़ी मैदान पर। तो अभी अभी जो मुकाबला समाप्त हुआ उस मैच में हार का सामना करना पड़ा। तो मल्लिकार्जुन वॉर्य सुरला क्रिकेट टीम कैप्टन हमारे मान्यवर कक्ष के साथ संपर्क करें, आपके लिए निश्चित रूप से सम्मान होगा आपका। मल्लिकार्जुन वॉरियर सुरला क्रिकेट टीम कैप्टन चलिए हमारे मान्यवर कक्ष की ओर चलिए कैप्टन। साजू नाइक उर्फ बॉन्ड गेंदबाजी के मोर्चे पर पावर प्ले का पहला ओवर लेकर सामने स्ट्राइक एंड पर सनम, नॉन स्ट्राइकर एंड पर अमृत वेरलेकर। टॉस जीता श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम ने, गिरिम क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए और कमेंट्री बॉक्स की ओर से साजू नाइक उर्फ बॉन्ड गेंदबाजी करेंगे। और पहले गेंद पर खेला, गेंद को ऑन साइड पर मिड ऑन पर फील्डर और हमारे आदरणीय सर जयदत्त घाट जिनका भी सम्मान हो रहा है, सर्वेश सम्मान करे। जयदत्त सर बहुत बहुत धन्यवाद, बिल्कुल आप यहाँ आए इस टूर्नामेंट के साथ एक बार फिर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत। तो सनम स्ट्राइक एंड पर सामना करते हुए साजू नाइक की गेंदबाजी का फुल टॉस गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, बिल्कुल हमारे जो कि कैमरामैन ओमकार शिंदे के सामने गेंद लुढ़कती हुई 6 रन के लिए गेंद, 6 रन के लिए ओमकार सावंत के सामने बिल्कुल जो कि गेंद 6 रन के लिए सनम के बल्ले से एक बेहतरीन शॉट और इसी के साथ श्री बोडगेश्वर गिरिम क्रिकेट टीम ने अपने रनों का खाता शुरू किया। और एक बार बढ़िया शॉट लोअर फुल टॉस गेंद ऑफ स्टंप पर, लेकिन इस बार काउ कॉर्नर पर फील्डर गेंद को फील्ड करते एक सिंगल बना, स्कोर में सिंगल के साथ 7 पर पहुंचा टोटल स्कोर। और पहली बार जबकि सामने स्ट्राइक एंड पर अमृत वेरलेकर अब सामना करेंगे साजू नाइक की गेंदबाजी का। फील्डिंग में तब्दीली मैदान पर जो लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर था उनको मिड ऑफ पर सर्कल पर और ऑन साइड पर 2 फील्डर है, एक मिड विकेट बाउंड्री पर और एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर। इस बार कोने पे लगी, भीतरी किनारा लगा, गेंद चली गई ऑन साइड पर, काउ कॉर्नर पर फील्डर गेंद को फील्ड करते अमृत वेरलेकर ने अपने खाते की शुरुआत की एक सिंगल के साथ टीम को आगे बढ़ाते हुए 8 रन टोटल। हमारे साथ उल्लास प्रभु पूरी जानकारी स्कोरिंग की दे रहे हैं और सुमित कालसेकर, अजय बाकर और मैं अशोक नाइक, आप सभी का स्वागत एक बार फिर से इस 8वां पर्व पान पराग उसगांव जिनसे और से आयोजित टूर्नामेंट में। बेहतरीन शॉट, इस बार मिड ऑन पर फील्डर थोड़ा सा गैप में खेलने में असल रहे सनम साड़गांवकर, लेकिन गेंद बल्ले के बीचों बीच लगी थी साजू नाइक उर्फ बॉन्ड अपने बॉलिंग मार्क पर। और रिवर्स का, ये बिल्कुल इनका हक है, इनका शॉट है ये, लाजवाब टाइमिंग, कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद 6 रन के लिए। बेहतरीन टाइमिंग, लाजवाब टाइमिंग, पहला ओवर पावर प्ले का एक अच्छी शुरुआत श्री बोडगेश्वर गिरिम क्रिकेट टीम की बिना किसी नुकसान से, स्कोर 14 रन।
दो छक्के, 13 पर खुद के व्यक्तिगत सनम, एक पर अमृत वेरलेकर। और देखना होगा गेंदबाजी में परिवर्तन क्या होता है। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है श्री बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम, मुकाबला बैंगनी वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट टीम के साथ। और गेंदबाजी में परिवर्तन नमित गेंदबाजी के मोर्चे पर। कमेंट्री बॉक्स की ओर से नमित अपने बॉलिंग मार्ग पर। पहला ओवर पावर प्ले का समाप्त हुआ, फील्डिंग में तब्दीली मैदान पर। सामने अमृत वेरलेकर एक रन पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए। एक अच्छी शुरुआत श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम की। ये तीसरा मुकाबला आज के दिन का। आड़े बल्ले से खेला इस बार, फिर से भीतरी किनारा लगा अमृत वेरलेकर, सिंगल। 2 रन पर खुद के पहुंचे अमृत वेरलेकर। सामने सनम स्ट्राइक एंड एंड पर, जो कि दो छक्के लाजवाब लगाते हुए। एक रिवर्स का शॉट जो उनका बिल्कुल ट्रेडमार्क है, फेवरेट शॉट है। और नमित धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए अगली गेंद लेकर। ओ रिवर्स का शॉट खेलना चाहते थे, जोरदार अपील, लेकिन थोड़ी सी ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी इस बार। नॉट आउट का इशारा अंपायर का, लेकिन एक अच्छी गेंद थी, फुलर लेन की गेंद थी। रिवर्स का जो कि शॉट खेलने की कोशिश थी सनम की, लेकिन इस बार गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं रहा। बढ़िया शॉट इस बार, बेहतरीन शॉट, बल्ले के बीचों बीच डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। बेहतरीन शॉट इस बार, ताकत थी, टाइमिंग था, गैप भी बिल्कुल सही ढूंढी थी, क्योंकि एक्स्ट्रा कवर और कवर पॉइंट पर दो फील्डर तैनात थे, उनके बीच में से गेंद को खेला 4 रन के लिए। सनम खुद के व्यक्तिगत दो छक्के एक चौका लगाते हुए 17 रन पर, नॉन स्ट्राइकर इन पर अमृत वेरलेकर 2 रन पर बल्लेबाजी करते हुए। और नमित धीरे धीरे आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। और ब्रेक गेंद इस बार बल्लेबाज को बिल्कुल चकमा दिया। थोड़ा सा स्लोअर वन भी थी, थोड़ा जल्दी खेल बैठे सनम इस बार, लेकिन गेंद थोड़ी सी कट होकर अंदर की तरफ निकली विकेट कीपर के हाथों में। कोई नुकसान नहीं, कोई रन का सवाल नहीं, लेकिन थोड़ा सा परेशान जरूर किया इस गेंद के साथ सनम सालगांवकर को। स्ट्राइक इन पर एक बार फिर से नमित अपने बॉलिंग मार्ग पर। डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, 5 ओवर का मुकाबला। और टॉस जीता श्री बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम ने, और पहले बल्लेबाजी करती हुई मैदान पर। छोटी गेंद, शॉर्ट ऑन पोल का शॉट, मिड विकेट पर। बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के जो कि कैमरामैन थे टेनिस क्रिकेट टीम के, ओमकार के लिए ये कैच का मौका था, जो मिड विकेट बाउंड्री पर। बहुत ही बेहतरीन टाइमिंग, लाजवाब टाइमिंग। थोड़ी सी शॉर्ट गेंद मिली इस बार नमित की, और शॉर्ट गेंद पर जो कि सनम बिल्कुल तैयार थे ऑन साइड पर। और 6 रन जुड़ गए स्कोर के खाते में। एक अच्छी शुरुआत ओपनिंग जोड़ी के बीच में बनती हुई मैदान पर। टॉस जीतकर, बहुत कम सी टीम है जो बल्लेबाजी करना पसंद करती है, लेकिन श्री बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम ने टॉस जीता और तुरंत फैसला किया पहले बल्लेबाजी करने का। आगे निकले, स्टेट ड्राइव का बेहतरीन शॉट,
बहुत ही बढ़िया टाइमिंग, बिल्कुल साजू नाइक को मौका नहीं दिया। आज शुरू के पहले मैच में मुख्तार कादरी ने भी एक बढ़िया स्ट्रेट ड्राइव लगाया था और इस बार डाउन द ग्राउंड थोड़ा सा आगे निकले सनम। लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप पर खड़े थे साजू नाइक, उनको बिल्कुल मौका नहीं दिया हिलने का और 4 रन जुड़ गए स्कोर के खाते में। खेल 2 ओवर का समाप्त हुआ और 2 ओवर के बाद टोटल स्कोर 29, टोटल स्कोर 29 रन 29 बिना किसी नुकसान से। 27 पर खुद के व्यक्तिगत सनम बल्लेबाजी करते हुए 3 छक्के 2 चौके और अमृत वेर लेकर 2 रन पर बल्लेबाजी करते हुए। गेंदबाजी में और एक परिवर्तन दिखा देता हुआ राजेश गेंदबाजी पर, खुद का पहला टीम का तीसरा ओवर लेकर कमेंट्री बॉक्स की ओर से। लेकिन कहीं ना कहीं मैं तो कहूंगा बैंगनी वाडेश्वर क्रिकेट टीम को एक विकेट लेनी पड़ेगी मैच में वापसी करने के लिए, कमबैक करने के लिए, क्योंकि सामने श्री बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम ने एक अच्छी शुरुआत मैदान पर की है। राजेश खुद का पहला और टीम का तीसरा ओवर लेकर। इस बार ऑफ स्टंप पर गिरने के बाद कट होकर और बाहर की तरफ निकली। वाइड बॉल का इशारा, अतिरिक्त रन मिला स्कोर के खाते में। 30 रन टोटल, 15 रन के साथ 2 ओवर में लगभग बल्लेबाजी। ये खेल जारी तीसरे ओवर का और राजेश अपने बॉलिंग मार्ग पर, अमृत वेरलेकर स्ट्राइक इन पर। बड़ा शॉट बल्ले के बीचों बीच, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चली गई सीमारेखा से बाहर 6 रन के लिए। 36 टोटल स्कोर, 36 रन। तीसरा मुकाबला आज के दिन का। आज का पहला दिन बारिश के कारण थोड़ा सा देरी से मुकाबला जरूर हुआ, लेकिन जो टीम आज खेल रही है, हिस्सा ले रही है, दोस्तों आपके लिए बिल्कुल गुजारिश है, आप थोड़ा सा हमें भी साथ दे समय के साथ। खेलना चाहते थे, ऑन साइड पर रन लेना चाहते थे, लेकिन सनम पिछले 3-4 सालों से थोड़ा सा परेशान जरूर है, लेकिन दाद देनी पड़ेगी। बिल्कुल बढ़िया क्रिकेट आज भी खेलते हैं। अमृत वेरलेकर, ठाकुर के नाम से ज्यादा जाना जाता है इस खिलाड़ी को। बिल्कुल ऑलराउंडर खिलाड़ी है श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम के। लेग कटर, लेग ब्रेक गेंद इस बार टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली। अंपायर से थोड़ी सी पूछताछ, लेकिन सफल हुए थे ज्यादा ऑफसाइड पर और इसीलिए अंपायर ने बिल्कुल सही फैसला जो कि दिया। ज्यादा सफल हुए थे ऑफसाइड पर और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, नतिकुली गेंदबाजी, लेग ब्रेक गेंद। इस बार ज्यादा थोड़ा सा फ्लाइट दिया था और गेंद को फिर से जो कि लेग कटर टर्न किया था। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई नुकसान नहीं, कोई रन का सवाल नहीं। खेल जारी तीसरे ओवर का, 5 ओवर का मुकाबला। बैंगनी वाडेश्वर और उन्हीं के साथ जो कि श्री बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम। टॉपेज लगा, विकेट कीपर के पीछे गेंद चली गई। शॉर्ट पाइन लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते। एक अच्छी गेंद खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन बल्ले का टॉपेज लगा और विकेट कीपर के पीछे पहले बाउंस के बाद शॉर्ट फाइन लेग पर गेंद को फील्ड करते फील्डर। और धीरे धीरे एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर राजेश गेंदबाजी करते हुए। अल्टी पल्टी इस बार लाजवाब टाइमिंग, वाइडिश गली पर निकलती हुई गेंद बाउंड्री लाइन की तरफ, 4 रन के लिए। इस बार गेंद के आने का इंतजार किया, पहले बिल्कुल तैयार थे इस शॉट के लिए, रिवर्स के शॉट के लिए, और 4 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। चौके के साथ स्कोर पहुंचा टोटल 40 रन बिना किसी नुकसान से, 3 ओवर की समाप्ति के बाद। गेंदबाजी में परिवर्तन, शुभम गेंदबाजी करने के लिए, तो आने वाला मैच होगा RV11 कोरगांव और उन्हीं के साथ मेंशन बॉयज, दोनों टीम। टोटल स्कोर हो चुका है 40 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। 2 ओवर 12 गेंदों का खेल बाकी और गेंदबाजी में परिवर्तन, शुभम गेंदबाजी करने के लिए। सामने सनम,
और बड़ा शॉट, गेंद खड़ी हो गई लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर पहला विकेट वापस, सनम आउट होकर वापस। थोड़ा सा दूर से खेला था इस बार गेंद को, बल्ले पे मिडल लगी थी लेकिन दूर थी गेंद बल्ले से, और इसी के लिए गेंद जो सीमा पार नहीं जा सके। लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद खड़ी हो गई, लॉन्ग ऑन बाउंड्री पर कैच को पकड़ा, लेकिन एक शानदार इनिंग, 3 छक्के लगाए सनम ने, एक जो कि 2 चौके लगाए अपने इनिंग में। एक बढ़िया शुरुआत ओपनिंग जोड़ी के बीच में, 40 रन 1 विकेट पर, और इन 40 रनों में 27 रन बनाए सनम सालगांवकर ने आउट होकर वापस, और महेश साकड़कर उर्फ मलिंगा न्यू बैटर मैदान पर। बहुत ही शानदार बल्लेबाजी, 27 रन बने सनम ने ओपनिंग जोड़ी के बीच में, बड़ी साझेदारी 40 रनों की। और आने वाला मैच होगा RV11 कोरगांव और मेंशन बॉयज, इन दो टीमों के बीच में। दोनों टीम जल्द से जल्द हमारे कमेंट्री बॉक्स के साथ सर संतोष के साथ संपर्क करें। सामने महेश साकड़कर उर्फ मलिंगा, टीम के एक बहुत ही अच्छा ऑलराउंडर, अच्छे गेंदबाज, और सफलता हासिल करते हुए शुभम अपने बॉलिंग मार्ग पर। फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला साजू नाइक, लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक अच्छी फील्डिंग सिंगल के साथ अपने खाते की शुरुआत की महेश ने। एक सिंगल बना स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 41, 41 रन 1 विकेट पर। एक शानदार बल्लेबाजी सनम की, 27 रन बनाकर आउट हुए, जो पहला विकेट 3 छक्के लगाए 2 चौके लगाए अपने इनिंग में। ओ बड़ा शॉट सफल होकर इस बार मिड विकेट बाउंड्री पर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। करारा शॉट, क्रैकिंग शॉट इस बार अमृत वेरलेकर के बल्ले से निकलता हुआ, बेहतरीन टाइमिंग इस बार। थोड़ी सी शॉट मिली गेंद और उस पर टाइमिंग बढ़िया था इस बार। 6 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। एक बार फिर से शुभम अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर, अमृत वेरलेकर के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा छक्का, अब तक 1 चौका और 2 छक्के स्ट्राइक एंड पर सामना करते हुए अगली गेंद का। शॉट पिच गेंद इस बार रिवर्स का शॉट, स्ट्रीच हिट, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। थोड़ा सा महंगा साबित हो रहे हैं। पहली गेंद पर सफलता मिली शुभम को, एक बड़ा विकेट हासिल किया, लेकिन उसके बाद 2 बड़े शॉट भी लगाए अमृत वेरलेकर ने। 50 रन से आगे निकली श्री बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम। टोटल स्कोर 53, लॉस ऑफ 1 विकेट, 53 रन 1 विकेट पर। इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद चली गई कवर पॉइंट पर, फील्डर मौजूद, जब तक गेंद को फील्ड करते लेग बाइज के साथ 1 रन जुड़ गए तो स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 54 टोटल। ये मौका बनेगा, बाहरी किनारा लगा इस बार, बल्ले के बीचों बीच नहीं लगी, बाहरी किनारा लगा। आखिरकार शुभम को और एक सफलता इस ओवर में मिलती हुई, थोड़े से महंगे साबित जरूर हुए क्योंकि तो न्यू बैटर मैदान पर सदानंद स्ट्राइक पर, और आखिरी ओवर का खेल दिनेश गेंदबाजी पर। बढ़िया शुरुआत ऑफ स्टंप पर, शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे,
लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। ऑफसाइड पर एक लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर कैचिंग पोजीशन में। ऑनसाइड पर 4 फील्डर है, बाउंड्री लाइन पर एक डीप लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर पर एक, मिड विकेट पर एक, स्क्वायर लेग पर। ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बिल्कुल चकमा दिया बल्लेबाज को सदानंद को। उस गेंद पर बोल्ड हुए और तीसरे विकेट का आगाज होता हुआ श्री बोडगेश्वर गिरिम क्रिकेट टीम को लगता हुआ ये तीसरा धक्का। स्कोर रुका हुआ 54, लॉस ऑफ 3 विकेट। आइए एक बार फिर से टॉस के लिए मेंशन बॉयज और आने वाला मैच होगा आरवी 11 कोरगांव के बीच में। राज राज नाही ना सदा बघा श्री बोडगेश्वर बघ नाही बल्लेबाज मैदान पर। सहदेव इस बार स्कूप करना चाहते थे, रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर इन पर खतरा होगा रनआउट का। तो बस इसी के साथ वापस आना पड़ेगा चौथे विकेट को। सहदेव आउट होकर वापस रन आउट होकर चौथा धक्का लगता हुआ टीम को। स्कोर वहीं पर रुका हुआ 54, लॉस ऑफ 4 विकेट। आने वाला मैच होगा आरवी 11 कोरगांव और मेंशन बॉयज, इन दो टीमों के बीच में। तो रोहन शेट्टी नए बल्लेबाज मैदान पर। तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं रोहन रोहन तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं वो खिलाड़ी अब बल्लेबाजी के लिए मैदान पर। रोहन शेट्टी रनआउट, रनआउट। अभी नियम, नए नियमों के अनुसार जो बल्लेबाज, नए बल्लेबाज वही स्ट्राइक पर जाएगा। रोहन शेट्टी स्ट्राइक एंड पर। अंतिम ओवर का खेल, दिनेश गेंदबाजी करते हुए बहुत अच्छा कमबैक कर रही है मैदान पर बैंगणी वाडेश्वर क्रिकेट टीम। इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, फिर से रन के लिए निकले। देखना होगा नॉन स्ट्राइकर इन पर खतरा था, लेकिन विकेट कीपर जब तक दूसरे तीसरे चौथे प्रयास में गेंद को कलेक्ट करते तब तक रोहन शेट्टी अपने क्रीज में सुरक्षित थे। बड़ी देर के बाद एक रन जुड़ गया, 55 रन टोटल, 55, 4 विकेट के नुकसान पर। बैंगणी वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट टीम और मुकाबला श्री बोडगेश्वर मापसा गिरी के बीच में। खेला ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर, फील्डर शॉर्ट फाइन लेग पर गेंद को फील्ड करते बाहरी किनारा लगा। फिर से एक बार अमृत वेरलेकर, अच्छी गेंदबाजी हो रही है इस अंतिम ओवर में। जो बड़ा शॉट चाहिए वो अब तक नहीं दिखाई देता हुआ श्री बोडगेश्वर गिरिम क्रिकेट टीम के ओर से। और देखना होगा क्या होता है 5वें ओवर की समाप्ति के साथ। दिनेश बॉलिंग मार्ग पर। ओ बेहतरीन शॉट, इस बार डीप मिड विकेट बाउंड्री पर, कोई मौका नहीं फील्डर के लिए। गेंद निकली सीमारेखा से बाहर, बिल्कुल दूर गगन की छाव में, 6 रन के लिए। तो इन 6 रन के साथ से टोटल स्कोर हो चुका है 61 और टारगेट रखा है मैच को जीतने के लिए 62 का। 62 रनों का टारगेट। आने वाला मैच होगा आरवी 11 कोरगांव और मेंशन बॉयज, दोनों टीमों के बीच में। दोनों टीम जल्द से जल्द आपकी टीम लिस्ट के साथ टॉस के लिए संपर्क करें। और इस टूर्नामेंट के साथ और एक खुशखबर, राष्ट्रवाड़ी बॉयज गिरिम, जिनसे और से ऑल गोवा टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट आने वाले 22
असताना श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघाने 5 षटकादरम्यान 61 धावा जमवल्या. 62 धावसंख्येचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी बायंगनिम वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघासमोर ठेवलंय आणि त्या 62 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात सलामीची जोडी मैदानात पावले टाकताना मैदानात पाहायला मिळत आहेत. सलामी जोडी मैदानात पाहायला मिळते. अनिकेत आणि संदेश स्ट्रायकिंग एंडवरती बहुधा संदेश हा फलंदाज पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अनिकेत हा फलंदाज. 62 धावसंख्येचं लक्ष. दोन बलाढ्य संघ ग्रंथिका जुळली गेली पान पराग उसगाव या क्रिकेट स्पर्धेदरम्यान आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक घेऊन संघाचा प्रमुख गोलंदाज हा गोलंदाज मार्कवर महेश पाहायला मिळतोय. 62 धावसंख्येचा पाठलाग. एक तगडा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती संदेश पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू बेस्ट टायमिंग फटका. बॅटची लीडिंग एज. विकेट किपर झेल खाली आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार फलंदाज संदेश ठरतोय. 62 धावसंख्येच्या प्रत्युत्तर दाखल एक फलंदाज हा डगआउटच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानात पाहायला मिळतोय. राजेश फलंदाज जर्सी नंबर 17 फलंदाज राजेश मैदानात पावले टाकतोय. जर्सी नंबर 17 पाहिले की बेस्ट बॅटर 360 डिग्री एबी डिव्हिलियर्स या फलंदाजची आठवण येते. परंतु आज मैदानात 360 फलंदाजी देखील करावी लागेल राजेश या फलंदाजाला. कारण पाहिले गेलं तर पहिल्या चेंडूवरती संदेश सारखा आक्रमक फलंदाज माघारी परततोय. परंतु कौतुक व्हावं लागेल गोलंदाज महेश याचं. पहिला यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. परंतु बॅटची आतली एज लागत असताना चेंडूचा प्रवास विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पाहिले गेले तर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संदेश हा फलंदाज माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरचा राजेश हा सज्ज होताना पाहायला मिळतोय. याच मात्र सुंदर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू गोल्डन स्पॉटवर पिच केल्यानंतर पाहिलं गेलं तर वेगात गतीने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. जाग्यावर राहून पटका बहुधा टोलवण्याचा प्रयत्न हा कव्हरच्या दिशेने. परंतु हा प्रयत्न काहीसा असफल ठरवला गेल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर अजूनही धावफलक हे 0 धावसंख्येवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. परंतु पंचांचा इशारा जर पाहायला गेला तर नो चेंडूचा येतोय. ओव्हर स्टेपिंग मात्र गोलंदाज महेश करताना पाहायला मिळतो. अतिरिक्त धावने संघाचं खातं ओपन केलं जाईल. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बायगनिम वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघाचं. थ्रेटची संधी समोर असलेला फलंदाज राजेशसाठी. लोअर फुलटा चेंडू ऑन सेटला पटका पाहायला मिळतो. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूचा प्रवास एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाईल. आणि जोपर्यंत शॉर्ट स्क्वेलेकचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळतोय तोपर्यंत एक या धावसंख्येने सांघिक धावफलक परावर्तित झाले. हे 2 या आकड्यावरती फ्रेटची संधी एक नामी संधी एक आक्रमक पटका टोलवण्याची. परंतु ही नामी संधी काहीशी गमावली गेली फलंदाज राजेशाने. लोअर फुलटॉस चेंडू आणि एक धाव निघत असताना आतापर्यंत 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अनिवार्य पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक मार्गस्थ महेश हा गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी. पहिली सफलता आपल्या संघासाठी. कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला मात्र 62 धावसंख्येपासून रोखण्याची सूचिन्ह ही मैदानात पहिल्या षटकापासून गोलंदाज महेश याच्या क्रमी मैदानात पाहायला मिळते. मात्र ऑन साइडला फटका डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये नो मॅच लँडमध्ये चेंडूचा प्रवास सीमारेषा उल्लंघन करणारा पहिला चौकार फलंदाज अनिकेत याच्या पैतून डीप लॉंग ऑनला. सहा धावा धावपलकावरती एक फलंदाज माघारी परतल्यानंतर यावेळेस मात्र एक आक्रमक फटका ऑन द राईट खेळला जातो ऑन साइडला डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळतो. डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाईल. कारण
डीप लॉंग आपला प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एक या धावसंख्येने सांघिक धावफलक परावर्तित होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 7 धावा या धावफलकावरती. एक महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक हे प्रमुख गोलंदाजाच्या कर्वे सुंदर पद्धतीने फेकलं गेलं. अप्रतिम षटकाचं प्रदर्शन हे पहिल्या षटकादरम्यान पाहायला मिळालं. एक गडी बाद करत असताना 7 धावा खर्च करण्याचं षटक हे मात्र महेश याचं मैदानात पाहायला मिळालं. 62 धावसंख्येचा पाठलाग पहिल्या चेंडूवरती सफलता. एक आक्रमक फलंदाज संदेश माघारी परतल्यानंतर वन डाऊन बॅटमन राजेश अनिकेत याची साथ देण्यासाठी मैदानात पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती सहदेव हा गोलंदाज सज्ज होतोय श्री बोडगेश्वर गुरे क्रिकेट संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी. दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं तर बायगनेम वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघ मात्र सुंदर चेंडू पंचांकडे नजरा फिरला गेला परंतु पंचांचा इशारा स्वे चेंडूचा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर निघणारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक परावर्तित झाले. धावफलकावरती 8 धावा 62 धावसंख्येचा पाठलाग करत असणार लेफ्ट हँडर गोलंदाज यावेळेस मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवून सीमारेषा उल्लंघन करत असताना चौकार हा फलंदाज अनिकेतच्या पळीतून पाहायला मिळतोय. एक मिस टायमिंग फटका झेल घेण्याची संधी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला परंतु चेंडू हाताला निसटून सीमारेषा उल्लंघन करत असताना हा दुसरा चौकार अनिकेतच्या पळीतून आणि या चौकाराने सांघिक धावफलक परावर्तित होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 12 धावा एक गडी बाद होत असताना एकदा ओव्हरपेच चेंडू यावेळेस लॉफ्टेड फटका डीप लॉंग ऑनला चेंडू सरळ सीमारेषा पार. बिग बिग षटकार फलंदाज अनिकेत याच्या मधून. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती 2 मोठे प्रहार मैदानात पाहायला मिळाले. ते अनिकेत याच्या पैतून आणि काहीशी सांघिक धावसंख्या ही गतिमानता प्राप्त करणारी पाहायला मिळाली. धावफलकावर पाहायला गेले तर आतापर्यंत 18 धावा. दुसरं षटक हे मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर सहदेव हा गोलंदाज पाहायला मिळतोय. काहीशी महागडी गोलंदाजी ही दुसऱ्या षटकादरम्यान पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओव्हरपेच चेंडू इनसाइड आउट फटका डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेकडे पावले वळली गेली. खराब फेकी पाहायला मिळाली. कुठेतरी विलंबाने फेकी दुहेरी धाव पूर्ण करत असताना पाहिलं गेलं तर खराब क्रिकेट कारण बॅकअप खराब पद्धतीचं तिहेरी धावेची लहरी मैदानात मिळाली. सुंदर बिटवीन द विकेट प्रथमतः पाहिलं गेलं तर दुहेरी धावा कव्हरला त्यानंतर बॅकअप करत असताना आणखी एक धाव निघाली. तिहेरी धावेने सांघिक धावफलक हे परावर्तित झाले 21 या धावसंख्येवर. 21 रन लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ हा मात्र सुरू असताना आतापर्यंत 21 धावफलकावर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजी सहदेव सज्ज होईल. मात्र शॉर्ट चेंडू बाहेरचा चेंडू निघणाऱ्या पंचांकडे नजरा फिरला गेला परंतु अचूक टप्प्याचा चेंडू काहीसा फलंदाज मात्र बेड होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूने सांघिक धावफलक हे स्थिरावले जाते. मात्र शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न डाव्या यष्टीच्या वरून चेंडूचा प्रवास परंतु पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा. क्रिकेटच्या परिभाषेत ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं गेलं तो अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू यावेळेस सहदेव याच्याकडून पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक नेल्सन फिगर मॅजिकल फिगर 22 आकड्यावरती. ओव्हरपेच चेंडू ऑन साइडला फटका मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय परंतु एक धाव ही मात्र एकेरी पूर्ण केली जाईल फलंदाज राजेश याच्या बॅटमधून आणि एक या धावसंख्येने सांघिक धावफलक हे 23 आकड्यावर. 5 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. 62 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बायगनेम वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघ एक गडी बाद होत असताना आतापर्यंत धावफलकावर 23 धावा जमवतोय. ओव्हरपेच चेंडू लपटेड फटका डीप लॉंग ऑफच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क सीमारेषा पार. षटकार निघतोय या चेंडूवरती. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 29 धावा धावफलकावरती 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणाऱ्या 18 चेंडूवरती अजूनही पाहिले गेलं तर विजयाचं समीकरण 33 धावांचं पाहायला मिळते मैदानात.
गोलंदाज मार्कवर अमृत वेर्लेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजीत काय बहारदार फलंदाजी केली, आक्रमकरित्या फलंदाजी, रिव्हर्सिपचे बहारदार फटके अमृत वेर्लेकर याच्या पैतून. परंतु आता मात्र ऐनमोक्याच्या क्षणी कर्णधाराने विश्वास दर्शवला गोलंदाजीत आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी अमृत वेर्लेकर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघणारा पंचांचा इशारा असतोय. चेंडूचा अतिरिक्त धावेने तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि अतिरिक्त धावेने धावफलक हे 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 13 रन ऑन बोर्ड, 1 विकेट लॉस. मात्र सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर चेंडू बहुधा अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न राजेश या फलंदाजाचा. पहिला चेंडू नक्कीच अतिरिक्त धावा खर्च करणार आहे, परंतु दुसरा चेंडू अचूक टप्प्यावरती यॉर्कर पद्धतीचा थोडंसं कमबॅक मैदानात केलं गेलं गोलंदाज अमृत वेर्लेकर याच्याकडून आणि पहिला चेंडू हा निर्धाव धावफलकावर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, परतचा दुसरा सलगचा दुसरा चेंडू निर्धाव निघतोय. काहीसा दबाव हा फलंदाज राजेश वरती. पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज. आतापर्यंत अनिकेतच्या पळीतून आक्रमक बहारदार फटकेबाजी पाहायला मिळाली. त्या अनिकेतला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं, परंतु दुसऱ्या बाजूने कुठेतरी दबाव पाहायला मिळतो तो फलंदाज राजेश या फलंदाजावरती. सलगचे 2 चेंडू निर्धाव, सांघिक धावफलक 30 धावा. मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू फटका कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, सलगचा तिसरा चेंडू निर्धाव निघतो. कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय फलंदाज राजेश वरती. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं खूप महत्त्वाचं नसतं क्रिकेटमध्ये. जर स्ट्राईक रोटेट जरी झाले तरी समोरील फलंदाज नक्कीच आक्रमक फलंदाजी करू शकतो. मात्र ऑन साईडला फटका, एक तगडा फटका डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात. एक धाव तर सहजरित्या मिळेल आणि एक या धावसंख्येने बऱ्याच वेळानंतर जी धावसंख्या रखडली गेली होती, थांबली गेली होती, ती कुठेतरी पुढे सरकताना पाहायला मिळते. ती 31 या धावसंख्येवर. 62 धावसंख्येचा पाठलाग, तिसरं षटक हे प्रगतीपथावर. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिला चेंडू स्क्वेअर फेकला, परंतु त्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव, म्हणजे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती एक गडी बाद झाल्यानंतर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँडर फलंदाज. मात्र शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. पायची पंचांनी मात्र अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव सांघिक धावसंख्येच्या गुणतालिकेत पाहायला मिळते आणि एक या धावसंख्येने धावफलक 32 या धावसंख्येवर जाऊन परावर्तित होते. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न हा दोन्ही फलंदाजाचा, परंतु अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी, काहीशी कंजूशी करणारी गोलंदाजी हे मात्र मैदानात पाहायला मिळते अमृत वेर्लेकर या गोलंदाजाकडून. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फटका जमिनीलगत चालवून कार्पेटचा पहिली धाव वेगात गतीने पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, चुकीच्या एंडकडे फेकी पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडवर दुहेरी धावा सहजरित्या ऐन मोक्याच्या क्षणी पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावेने सांघिक धावफलक पाहायला गेले तर 34 रन, 34 धावा धावफलकावरती एक गडी बाद होत असताना 3 षटकांचा देखील इथे खेळ समाप्त होतोय. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, परंतु एका बाजूने पाहिले गेलं तर अनिकेत याची झुंजावी खेळी, आक्रमकरित्या विस्फोटक खेळी मैदानात पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेला तर त्याची साथ देताना राजेश फलंदाज आतापर्यंत संयमी क्रिकेट मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय आणि येणाऱ्या 12 चेंडूवरती अजूनही विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी बायगणे वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री बोडगेश्वर गुरेम क्रिकेट संघाने 5 षटकादरम्यान 61 धावा काढल्यात आणि 62 धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं. आतापर्यंत या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुंदर क्रिकेट मैदानात पाहायला मिळालं ते बायगणी वाडेश्वर क्रिकेट ओल्ड गोवा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 34 धावा, 12 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानात पावले टाकतोय. राजेशाची जागा घेण्यासाठी साजू नाईक उर्फ बॉन्ड हा फलंदाज मैदानात पावले टाकतोय अनिकेत याची साथ देण्यासाठी. येणाऱ्या 12 चेंडूवरती 28 धावांची आवश्यकता. 12 बॉल अँड 28 रन्स टू विन. 28 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान.
गोलंदाजी मार्कवर चौथं षटक हाताळण्यासाठी रोहन शेट्टी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 12 चेंडू 28 धावा, एक रोमहर्षक लढत हाय व्होल्टेज ड्रामा मैदानात पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य क्रिकेट संघादरम्यान पाहिलं गेलं तर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंतचा प्रवास हा पाहायला गेला तर 34 या धावसंख्येवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. स्ट्रायकिंग एंडवरती साजू नाईक उर्फ बॉन्ड हा फलंदाज सज्ज होतोय. विस्फोटक फलंदाज ज्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजच्या मनामध्ये धडकी भरवली. तो फलंदाज साजू नाईक बॉन्ड पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग फटका काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू सरळ स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. रोहनचा पहिला चेंडू ओव्हर पेच त्यावर मात्र लॉफ्टेड फटका काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी आणि आक्रमण मैदानात सुरू केले जाते बॉन्ड याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लिडिंग एज लागते. चेंडूचा प्रवास डीप थर्डमॅन सीमारेषा उल्लंघन करत असताना सलगचा दुसरा षटकार बॉन्डच्या पुढेतून आणि या 6 धाव्याने सांघिक धावफलक परावर्तित होते. धावफलकावरती 46 रन 46 धावा एक गडी बाद होत असताना 62 या धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आल्या आल्या अटॅकिंग फलंदाजी नक्कीच डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर उत्साही मात्र उत्साह मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. ऐन मोकेच्या क्षणी मैदानात पावले पडली साजू नाईक उर्फ बॉन्ड याची आणि आल्या आल्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 आक्रमक फटके हे बॉन्डच्या पैतून पाहायला मिळाले. कुठेतरी या सामन्याचं मात्र चित्र बदलणारे फटके म्हणजे मैदानात. पुन्हा एकदा ओव्हरपेच चेंडू ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव तर वेगात गतीने पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेकडे पावले वळी आणि पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा गुणतालिकेत नोंदवल्या जातील आणि या 2 धावेने सांघिक धावफलक यावेळेस मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते. धावफलकावरती 48 धावा 48 रन लॉस ऑफ 1 विकेट. येणाऱ्या 9 चेंडूवरती 14 धावांची आवश्यकता. समोर बॉन्ड हा फलंदाज सज्ज होतोय. 48 रन. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर आउटसाइड लेग स्टंप चेंडू मिस करणाऱ्या पंचांचा इशारा. या सिटीचा वाईट स्वे चेंडू अतिरिक्त धाव यावेळेस मात्र काहीशा ऐन मोकेच्या शेडी गोलंदाज रोहन शेट्टी याच्या माध्यमातून अतिरिक्त धावने सांघिक धावफलक 49 रन. येणाऱ्या 9 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता. 9 बॉल अँड 13 रन्स टू विन. यावेळेस मात्र बॅटची सुंदर विकेट किपिंग फलंदाजचा साजू नाईक उर्फ बॉन्ड झेलबादच्या स्वरूपात माघारी परततोय. परंतु ज्या कामासाठी मैदानात पाठवलं गेलं होतं ते काम मात्र ऐन मोक्याच्या क्षणी मैदानात झालं. कारण आल्या आल्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार पाहायला मिळाले आणि मात्र दुसरा धक्का बसत असताना साजू नाईक हा मात्र माघारी परततोय. वैयक्तिक कोट्यात बहारदार 12 धावांची खिडी आपल्या संघासाठी साकारली आणि सांघिक धावफलक पाहायला गेलं तर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बायगडी मोवाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघ या सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात पावले टाकतो. नवीन फलंदाजची वर्णी ही नमित हा फलंदाज पाहायला मिळतो. अनिकेत याची साथ देण्यासाठी येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 8 बॉल्स अँड 13 रन टू विन. येणाऱ्या 8 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता. नवीन हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होईल. 08 नंबर जर्सी क्रमांक. स्ट्रायकिंग एंडवरती नमित हा फलंदाज सज्ज होईल. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण 2 चेंडू हे मात्र रोहन शेट्टी याचे असतील आपल्या संघासाठी. मात्र सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाज नमित निशब्द थटतोय. यष्टी फलंदाज त्रिफळच्या स्वरूपात नमित हा मात्र माघारी परततोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 सफलता. समीकरण थोडंसं बदललं गेलं ऐन मोकेच्या क्षणी. काहीसं चित्र बदलणारे क्रिकेट आपण मैदानात पाहतोय कारण येणाऱ्या 7 चेंडूवर 13 धावांची आवश्यकता. तिसरा फलंदाज नमित गोल्डन डकचा शिकार बनत असताना माघारी परततोय डगआउटच्या दिशेने.
नवीन फलंदाज शुभ माणिके याची साथ देण्यासाठी 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. ऑन हॅट्रिकचा चेंडू गोलंदाज रोहन शेट्टी याचा. पाहिलं गेलं तर या अगोदरच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 बहारदार षटकार बॉन्ड याच्या पैतून, परंतु त्यानंतर सुंदर कमबॅक. यास मात्र सुंदर चेंडू ऑन हॅट्रिक. सेकंड हॅट्रिक या स्पर्धेतील रोहन शेट्टी ठरतोय दुसरा गोलंदाज या स्पर्धेतील सेकंड हॅट्रिक करणारा गोलंदाज. महत्वपूर्ण क्षणी 3 चेंडूवरती सलगच्या 3 चेंडूवर सफलता आपल्या संघासाठी प्राप्त करून देतोय. आता मात्र समीकरण थोडंसं बदललं गेलं, कारण येणाऱ्या 6 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल अँड 13 रन टू विन. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. प्रत्येक चेंडूवरती क्षणिक चित्र बदलणारा क्रिकेट आपण पाहतोय, कारण या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती जर पाहिलं तर बॉन्ड याच्या पैतून 2 बहारदार षटकार निघाले. कुठेतरी वाटलं होतं की हा सामना सहजरित्या जिंकू शकतो बायंगणी वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघ, परंतु त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवरती 3 सफलता आणि आता मात्र पुन्हा एकदा रोमहर्षकता या सामन्यात वाढताना पाहायला मिळते. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज दिनेश हा मैदानात पावले टाकतो अनिकेत याची साथ देण्यासाठी. एका बाजूस जर पाहिलं गेले तर एकाकी खिंड लढवली मैदानात ती अनिकेत या फलंदाजाने. वैयक्तिक नेतृदीपक 2 चौकार 2 षटकारांचा समावेश या खेळीत अनिकेत याच्या गोलंदाजीत. शेवटचं षटक 6 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्कवर श्री बोडगेश्वर गुरेम क्रिकेट संघाकडून अक्षय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर दिनेश हा सज्ज होतोय. 6 चेंडू 13 धावा. 6 बॉल 13 रन टू विन. रोमहर्षक लढत, बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना आपण पाहतोय या मैदानात. 6 चेंडू 13 धावा. अक्षय गोलंदाजी मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा थोडासा पाय पुढे काढून फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज दिनेशाचा, परंतु प्रयत्न असफल ठरतोय. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू निर्धाव गुणतालिकेत नोंदवला गेलाय. येणाऱ्या 5 चेंडूवर 13 धावांची आवश्यकता. प्रथमतः टॉस विन झाल्यानंतर फलंदाजी करत असताना श्री बोडगेश्वर गुरेम क्रिकेट संघाने 61 धावा जमवल्या 5 षटकादरम्यान आणि त्या 62 धावा रोखत असतात. आतापर्यंत पाहायला गेलं तर यावेळी फटका पाहायला मिळतो डीप लॉंग लेगच्या क्षेत्रात. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली गेली. जोपर्यंत डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज दिनेश हा रनआउटच्या स्वरूपात माघारी परतेल. नवीन फलंदाज अनिल हा मैदानात पावलं टाकतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बहुधा सज्ज होईल अनिल हा फलंदाज. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. धावफलक पाहिलं गेलं तर 51 रन, 51 धावा या धावफलकावरती. येणाऱ्या 4 चेंडूवरती 11 धावांची आवश्यकता. 4 बॉल अँड 11 रन्स टू विन. बॅटची एच लागली. 1 धाव तर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, परंतु रनआउटच्या स्वरूपात बहुधा अनिल हा देखील फलंदाज माघारी परतेल. सुंदर क्रिकेट मैदानात खेळलं गेलं. ऐन मोक्याच्या क्षणी दर्जेदार क्रिकेट मैदानात पाहायला मिळतं दोन्ही क्रिकेट संघाकडून. येणाऱ्या 3 चेंडूवरती 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता. जर पाहिलं गेलं तर या सामन्यानं चित्र बदललं. जेव्हा साजू नाईक हा फलंदाज माघारी परतला त्यानंतर जर पाहिलं गेलं तर कुठेतरी धावसंख्येला आळा घातला गेला, धावसंख्येला रोखून धरलं गेलं या मैदानात श्री बोडगेश्वर गुरेम क्रिकेट संघाच्या माध्यमातून. येणाऱ्या 3 चेंडूवरती अजूनही 11 धावांची आवश्यकता, म्हणजे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारणं खूप महत्वाचं असेल नवीन फलंदाज योगेश याला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर फलंदाज
6 फलंदाज माघारी परतले, 3 चेंडू आणि 11 धावा. यावेळेस मात्र फटका पाहायला मिळतोय कव्हरला. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एकच धाव आणि एक या धावसंख्येने सांघिक धावफलक परावर्तीत होईल. बऱ्याच वेळानंतर 52 रन 52 धावा या धावसंख्येवरती 62 धावसंख्येच्या प्रत्युत्तर दाखल मैदानात. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय आणि विजयासाठी पाहिलं गेलं तर अजूनही 10 धावांची आवश्यकता ही मात्र बायगणी वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघाला. रोमहर्षक लढत समोर जर पाहायला गेला तर आक्रमक फलंदाज अनिकेत अजूनही मैदानात पाहायला मिळतोय, त्यामुळे आशा अपेक्षा या अनिकेतवरती असतील. बायगणी वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघाचे येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. रोमहर्षक सामना, प्रत्येक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना. थोडंसं हृदय देखील थांबलं असेल कारण रोमहर्षक सामना. 2 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर निघणारा चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी एक खराब चेंडू गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 53 रन 53 धावा धावफलकावरती. नक्कीच दबाव आहे गोलंदाजावरती कारण समोर जर फलंदाज पाहायला गेला तर इनफॉर्म फलंदाज अनिकेत पाहायला मिळतोय, ज्याच्या पळीतून आतापर्यंत बहारदार फटकेबाजी पाहायला मिळाली. त्यामुळे नक्कीच गोलंदाजच्या मनामध्ये देखील भीती आणि त्याचबरोबर समोरचा फलंदाज अनिकेत याच्यावरती देखील दबाव पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडला स्पर्श करतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. पंचाचा इशारा लेग बायची एक धाव. ही गुणतालिकेत काहीशी बदल करणारे पाहायला मिळते. एक या धावसंख्येने सांघिक धावफलक 54 रन 54 धावा, एक चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. कुठेतरी सामन्यावरती पकड मजबूत करतोय श्री बोडगेश्वर गुरेम क्रिकेट संघ. प्रथमतः टॉस विन झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय. बहारदार फटकेबाजी 62 धावा रोखत असताना महत्वपूर्ण शेवटच्या षटकादरम्यान ऐन मोक्याच्या क्षणी भेदक मारा गोलंदाज अक्षय याचा. यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, निर्धाव निघतोय आणि या सामन्यात विजय संपादन करतोय श्री बोडगेश्वर गुरेम क्रिकेट संघ. जो टॉस विन झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय कुठेतरी यशस्वी ठरवला जातोय. गोलंदाजाकडून भेदक गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघासाठी काहीशी घातक ठरली आणि या 62 धावसंख्येपासून रोखत असताना या सामन्यात विजयाची सलामी देत असताना पाहायला मिळतो श्री बोडगेश्वर गुरेम क्रिकेट संघ. विनंती करतोय पराभूत क्रिकेट संघ बायगणी वाडेश्वर ओल्ड गोवा क्रिकेट संघ, आपण आपल्या कर्णधार कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अमृत वेर्लेकर हा या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. फलंदाजी